मोरागड किल्ला क्रमांक 509 आजच्या दिवसातला तिसरा किल्ला आणि त्रिकूट जे आहे मोरागड, मुल्हेर आणि हरगड ते आता कंप्लीट झालं. मी आता आहे मोरागडच्या माथ्यावरती. बागलान भाग 3 मोरागड किल्ला. आता आपण मुल्हेर आणि मोरागडच्या मध्ये जो भाग आहे, जी खिंड आहे त्या खिंडीमध्ये उभा आहे. मुल्हेरगडचा शेवटचा भाग जिथून आपण मोरागडच्या दिशेने येतो तो हा भाग आहे. ते काका जे येतात आहे 68 वर्षांचे, त्याचा दरवाजा असा खाली पाण्याची टाकी आणि पायरी मार्ग काकामधला. मोरागडचा हा पायरी मार्ग आहे समोर दिसतो आणि प्रवेशद्वार. मोरागडचा हा प्रवेशद्वार आहे, हा दरवाजा आहे. आजही जसंच्या तसं आपल्याला पाहायला मिळतं. मोरागडचा हा दरवाजा आहे, हे बघा मोरागडचा हा दरवाजा. खालचा कातळात पडलेला पायरी मार्ग आहे. दरवाजामध्ये गणपतीची मूर्ती आहे. दरवाजासाठी लॉक आहे आणि हे इथे सुद्धा पायऱ्या असाव्यात, परंतु हे गाडलेलं आहे पूर्ण तुटल्यामुळे. इथे सुद्धा दरवाजा होता आहे बघा, कमान आहे इथे. प्रवेशद्वारामधून वरती आल्यानंतर हे मोठं पाण्याचं टाकं आहे कातळामध्ये कोरलेलं. इथे एक गुफा आहे बघा, कातळामध्ये कोरलेली पाण्याची टाकी असेल ही. खूप मोठी गुफा आहे, जबरदस्त. मोरागडच्या माथ्यावरती आपण आहोत. हा रस्ता बघण्यासारखाच आहे. दरवाजा आणि हे इथे वास्तूंचे अवशेष आहेत बघा, वाड्याचे अवशेष आहेत. इथे एक सुकलेलं टाकं आहे. हे सुकलेलं टाकं मोरागड किल्ल्यावरच्या छोट्या 2 टाक्या आहेत माथ्यावरच्या, आणि दोघांमध्ये पण पाणी आहे. पिण्यायोग्य नाही पण भरलेले आहेत टाक्या. मोरागड किल्ला क्रमांक 509 आजच्या दिवसातला तिसरा किल्ला आणि त्रिकूट जे आहे मोरागड, मुल्हेर आणि हरगड ते आता कंप्लीट झालं. मी आता आहे मोरागडच्या माथ्यावरती. इथे बाजूला देखील तुम्हाला दिसत असेल प्रवेशद्वार आहे मोरागडचं. किल्ल्यावरती पाण्याच्या टाक्या आहेत या पलीकडे आणि वास्तूंचे अवशेष आहेत. आणि दरवाजा जो आहे तो प्रवेशद्वार ते मात्र खूप सुंदर आहे. आला तर तुम्हाला कळेलच. खूप सुंदर असा हा त्रिकूटचा म्हणजे हरगड, मुल्हेर आणि मोरागडचा ट्रेक होता आजच्या दिवसातला. आता आम्ही खाली उतरतो आहे मोरागड आणि आमच्या ते मुक्कामाच्या ठिकाणी तिथे पोचायचं आहे. उद्या सकाळी उठून साल्हेर, सालोटा किल्ले करायचेत. जे महाराष्ट्रातला सर्वात उंच असलेला साल्हेर किल्ला उद्या करायचा आहे. आणि आजचा दिवस पूर्ण झालेला आहे ट्रेकिंगचा. ह्या मोरागडच्या उंचीबाबत बोलायचं झालं तर 4450 फूट समुद्रसपाटीपासून या मोरागडची उंची आहे. आणि हे तिन्ही किल्ले 4000 फुटाहून अधिक उंचीचे किल्ले आहेत. त्यामुळे थोडी दमछाक होते, पण ग्रुप जर चांगला असेल तर मग मात्र ह्या ट्रेकचा खूप आनंद घेता येतो. रायगड परिवारासोबत मी हा ट्रेक करतो आहे. खूप सुंदर असा हा ट्रेक आजचा झालेला आहे. सकाळी लेट झालं परंतु व्यवस्थित टायमामध्ये सर्व काही पूर्ण झालेलं आहे. आणि आता गडउतार होण्यासाठी आम्ही सुरुवात करणार आहोत. हे देखील प्रवेशद्वार होतं परंतु गाडलं गेल्यामुळे
इथे पूर्ण ही दरड कोसळलेली आहे वरची. आणि बघा हा पूर्ण दरवाजा या ठिकाणी काढलेला आहे. ही चौकट आहे दरवाजाची. आतमध्ये आणखीन एक चौकट आहे आणि पूर्ण असा जाण्यासाठी रस्ता होता, परंतु काळाच्या ओघात या ठिकाणी दरड कोसळून पूर्णपणे नुकसान झालेलं आहे. मोरागडचं हे मुख्य प्रवेशद्वार होतं, पण दरड कोसळून पूर्णपणे बुजलेलं आहे. आजही पण प्रवेशद्वाराची कमान वगैरे जर आपण बघितलीत जशीच्या तशी आपल्याला पाहायला मिळते. आणि इथून हा खरा किल्ल्याचा राजमार्ग आहे. मागेच तसेल बुरुज आहे, कातळ तुला पाय आहेत. आणि इथून खाली जाण्यासाठी हा खिंडीतला मार्ग आहे. समोरचा मुल्लेर हरगड. मोरागडचं इथे मुख्य प्रवेशद्वार आहे. आणि हा बांधून काढलेला पूर्ण पूल आहे बघा. म्हणजे आपण मुल्लेरवरनं जर मोरागडला जायचं असेल तर याच्यावरनं जावं लागतं. आणि हा पूर्ण बांधून काढलेला आहे. ही खिंड होती पूर्ण या ठिकाणी भरावा टाकून किती सुंदर पद्धतीने बांधलेलं आहे बघा. अनेक शतकानंतर देखील हे बांधकाम आजही जसाच्या तसं आहे. सर्वात महत्त्वाचं मोरागड पाहून आपण खिंडीतून खाली उतरल्यानंतर आपण या सोमेश्वर मंदिरापाशी येऊन पोचतो. आणि हा भाग मुल्हेर किल्ल्याचा आहे. इथून खाली मुल्हेरवाडीकडे जाण्यासाठी रस्ता आहे. याच्या बाजूला असलेल्या 2 तोफा देखील आपल्या इथं बघायला मिळतात. हे सोमेश्वर मंदिर आहे आणि पुरातन असं हे शिव मंदिर आहे. खाली जाण्यासाठी हा मार्ग आहे, निमुळता मार्ग. आणि इथून आपल्याला खाली शिवलिंगापाशी जावं लागतं. खूप सुंदर असं हे मंदिर या मुल्हेर किल्ल्याच्या भागामध्ये आहे. हे शिवलिंग आहे मुल्हेर किल्ल्याच्या सोमेश्वर मंदिरामधली. शिव मंदिरापाशी असलेल्या ह्या 2 तोफा आहेत, शिवप्रसाद आणि रामप्रसाद. सह्याद्री प्रतिष्ठानने 2022मध्ये दरीमध्ये पडलेल्या तोफा यावरती आणून या ठिकाणी तोफगाडे बसवलेले आहेत. खूप सुंदर असं काम, संवर्धनाची एक उंची वाढवणारं हे काम आहे. आणि सोमेश्वर मंदिरापाशी असलेल्या तोफा आहेत.